उल्हासनगर महापालिका भ्रष्ट अधिकारी व पोलीस प्रशासनाविरोधात स्वतः आमदार बच्चू कडू रस्त्यावर उतरलेत। उल्हासनगर नगररचनाकार विभागाचे ललित खोब्रागडे यांच्या कार्यपद्धतीबाबत महानगरपालिकेकडे गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी करत होते, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे नगररचना विभागाचे संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या दालनात आंदोलन केलंय। त्यानंतर खोब्रागडे यांच्या चौकशीला सुरुवात झाली। प्रशासकीय चौकशी दरम्यान 100 कोटींचा TDR घोटाळा उल्हासनगर महानगरपालिकेत झालाय, तो उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे। मात्र उल्हासनगरमधील काही भूमाफियांच्या तक्रारीवरून उलट तक्रारदारांवरच 1 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आरोप निराधार असून प्रशासनाकडे कोणतेही पुरावे नाहीत। मात्र या निराधार तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतील तर ही बाब निषेधार्थ असल्यानं आज आम्ही महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली असल्याचं तक्रारदार व उपोषणकर्ते स्वप्नील पाटील यांनी सांगितलंय। आमरण उपोषण दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी देखील सहभाग घेतलाय। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला, तसेच पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पोलीस आयुक्त यांच्यासोबत चर्चेनंतर पोलिसांची भूमिका काय असणार आहे हे पाहून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय। उल्हासनगरमधील नगररचना विभागातील ललित खोब्रागडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून करतोय। सदर तक्रारींच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। शिवाय ह्या कारवाई करण्यात आली नसल्याने आम्ही नगररचना विभागाचे संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या दालनामध्ये एक आंदोलन केलं आणि त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि त्यांनी दखल घेऊन नगररचना कार्यालयातल्या जेवढ्या खोब्रागडे यांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारींच्या फायली घेऊन त्यांच्या ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। ही प्रशासकीय चौकशी लागत असताना 100 कोटीचा TDR घोटाळा उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे, जो उघडकीस येण्याची पूर्ण दाट शक्यता आहे। आणि ही शक्यता लक्षात घेता आम्ही देखील वारंवार पोलीस प्रशासनाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारच्या तक्रारी केलेल्या होत्या, पण आमच्या तक्रारीची एकही दखल घेतली गेली नाही। आणि शिवाय हे जे भूमाफिया आहेत उल्हासनगर महानगरपालिकेतील की ज्यांच्या ह्या तक्रारींमुळे एक मोठा घोटाळा उघड झाला आणि जे त्याच्यामध्ये गोत्यात अटकू शकतात अशा लोकांच्या तक्रारीवरती एक खोटी FIR आमच्यावरती नोंद करण्यात आली की आम्ही 1 करोड रुपयाची खंडणी मागितलेली आहे। परंतु हे जे आरोप आहे हे पूर्णपणे निराधार आहे। या संदर्भात कोणतेही पुरावे प्रशासनाकडे नाही आहे आणि जर कोणत्याही तक्रारीची खातरजमा न करता अशा प्रकारचे बोगस गुन्हे जर सामाजिक कार्यकर्त्यांवरती नोंद होत असतील तर ही अतिशय अशी एकदम घाणेरडी बाब आहे आणि याचा निषेध केला पाहिजे आणि याकरिताच आम्ही भेटायला आलो। खरं तर ज्यांनी 100 करोडचा घोटाळा केला त्याच बिल्डरांनी तिथल्या स्थानिक पोलिसांना कोणाच्या तरी माध्यमातून घुस घेऊन खोटा गुन्हा दाखल केला। हे करप्शनही करायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायचे याच्या भूमिका पोलीस प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांचा आहे। त्यांच्या विरोधात कारवाई तर झालीच नाही बिल्डरांच्या विरोधात, उलट ज्यांनी आवाज उठवला त्याच्या विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करणे हे नवीन म्हणजे प्रशासनाला धरून करप्शनाचा एक नवीन प्रकार सुरू केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आमचे स्वप्नील पाटील इथे उपोषणाला बसले आहे। आता आम्ही आजीला स्वतः भेटणार आहोत, त्यांच्या सगळ्या हकीकत जो चुकीचा गुन्हा दाखल केला तो मागं घेण्यात यावा असं सांग। पुढचं पाऊल काय असेल ते पाहू आता काय म्हणतात, आयुक्त काय म्हटल्यानंतर समोर पाहू।